नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आनंदाची बातमी आहे आपल्यासाठी, जी राज्यसेवा 2024ची होणार होती तर फायनली त्याची डेट आलेली आहे. आणि जसं मी म्हटलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की एक्झाम 1 तर ऑक्टोबरमध्ये होऊ शकते, शक्यता कमीच होते, 50% शक्यता ऑक्टोबरमध्ये होते आणि 100% जवळजवळ 99% शक्यता जी आहे तर ती डिसेंबरमध्ये होते. तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024ची जी डेट आलेली आहे आणि ती डेट आहे 1 डिसेंबर 2024. म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला होणारी एक्झाम वर्षाच्या शेवटी होते. आनंदाची गोष्ट आहे. याशिवाय दुसरी एक आनंदाची गोष्ट आहे, ॲग्रीच्या ज्या जागा आहेत, कृषी ज्या जागाची मागणी चालू होती तर त्या जागाची मागणीसुद्धा मान्य झालेली आहे. त्या ज्या जागा होत्या किती, एकूण 524 पदं, तर त्या जागासुद्धा 524 पदांचं शुद्धीपत्रक म्हणजे राज्यसेवेचं होतं. आणि ॲग्रीच्या ज्या जागा होत्या 258, तर त्याचं मागणीपत्रसुद्धा आयोगाकडे गेलेलं आहे आणि त्या जागा ॲड केल्या जातील आणि विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करायला विद्यार्थ्यांना 21 दिवसाची मुदत दिली जाईल. आणि त्या दोघांची मिळून म्हणजे ॲग्री आणि राज्यसेवा अशी कंबाईन एकच होणार आहे परीक्षा. तर ती परीक्षा आपली 1 डिसेंबर 2024 रोजी फायनली होणार आहे. ओके, आता हे ॲग्रीचा जो नवीन अर्ज करण्यासाठी जी मुदत होती तर ती तुम्हाला ती लवकरच, इथं बघा त्यांनी काय म्हटलं, कृषी सेवेतील पदांचा तपशील व शैक्षणिक अर्हतेनुसार अर्ज स्वीकृती संदर्भातील शुद्धीपत्रक लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे ते होऊन जाईल, त्याच्याबद्दल नो डाऊट. तिसरा जो ऑप्शन आहे, कृषी सेवा संदर्भात शुद्धीपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी देण्यात येईल. सदर अर्ज स्वीकृतीचा कालावधी नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका छापायचा कालावधी, तसेच ऑक्टोबर 2024मध्ये आयोजित इतर संस्थांच्या भरती प्रक्रियेत संदर्भात विविध परीक्षांचे वेळापत्रक, आगामी महाराष्ट्राची विधानसभेची निवडणुका आणि आचारसंहिता इत्यादी कार्यक्रम विचारात घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा 2024चं आयोजन सुधारित तारखेस म्हणजेच 1 डिसेंबर 2024 रोजी करण्यात येणार आहे. किंवा राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 1 डिसेंबर 2024ला होणार आहे, असं आयोगाचं आत्ताच प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे. तर नव्याने कामाला लागण्याची गरज आहे. बाकीचे सगळे उद्योग थोड्या वेळ बाजूला ठेवू आणि आत्ता राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 ही शेवटची लढाई आहे. शेवटची लढाई म्हणजे इन द सेन्स की ही शेवटची ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहेत. पुढच्या वर्षीपासून म्हणजे 2025पासून हा जो पूर्ण पॅटर्न आहे तर तो पूर्ण पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह होतो आहे, डिस्क्रिप्टिव्ह. त्याच्यामुळे हा शेवटचा चान्स आहे, शेवटची संधी आहे. असं काही चान्स आणि संधी असा काही विषय नसतो, कारण आपण तयार केली तर तू कुठूनही संधी असते किंवा कुठूनही तो चान्स असतो. फक्त आपल्यात तेवढी उमेद, तेवढी ताकद पाहिजे. तर आता ही डेट आलेली आहे, आता काय कामाला लागायला हरकत नाही आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्याबद्दल कंबाईनबद्दल काहीही बोललेलं नाही आहे. ही अतिशय काय म्हणतो आपण नाराज करणारी गोष्ट आहे. पण चला, एक परीक्षा मार्गाला लागेल. मे बी कंबाईनवरती सुद्धा विचार होऊ शकतो असं मला वाटतंय. हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. आता होईल की नाही ते शासनाचं आणि गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात आहे. कारण ऑक्टोबर, हा सप्टेंबर चालू आहे, ऑक्टोबरमध्ये इतर विविध एक्झाम होत आहेत, सेंटरच्या एक्झाम्स आहेत आणि ह्या सरळ सेवेच्या वगैरे भरती ज्या आहेत तर त्या ऑक्टोबरमध्ये होत आहेत. त्याच्यामुळं ऑक्टोबरमध्ये मे बी जर का कंबाईनची जाहिरात आली तर कंबाईन 2024ची पूर्वपरीक्षा पुढच्या वर्षी होऊ शकते. डिसेंबरमध्ये ह्यांचं याचं शेड्यूल आहे, काय म्हणायचं त्याला, राज्यसेवा पूर्वपरीक्षा 1 डिसेंबरला. जर का ऑक्टोबरमध्ये ॲड आली तर ते काय 2 महिन्यात लगेच परीक्षा घेऊ शकणार नाहीत. किंवा डिसेंबरच्या एंडिंगला किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये किंवा 2024च्या जानेवारीच्या म्हणजे 2024च्या पहिल्या महिन्यात ही एक्झाम होऊ शकते. मी कशाचं सांगतोय, कंबाईनबद्दल. राज्यसेवा 1 डिसेंबरला होते. जर का जाहिरात आली तर, अजून ही जाहिरात आलेली नाही आहे. ॲग्रीच्या जागा ॲड झालेल्या आहेत. सर्व मित्रमैत्रिणींना सांगा, ॲग्रीच्या जागा ॲड झालेल्या आहेत. आता अभ्यासाची गरज आहे. आलं लक्षात, समज. ओके, तर असे हे व्हिडिओ तुम्हाला माहिती द्यायची होती. आता कालावधीसुद्धा दिलेला आहे. ज्यांनी ऑलरेडी अर्ज केलेले आहे तर त्यांच्यासाठी काही म्हणजे SCBC वगैरे कसं एक प्रश्न देऊन तुम्हाला करायचं होतं, तर जे ॲग्रीवाले आहेत त्यांनी ऑलरेडी अर्ज केलेले होते तर त्यांच्यासाठी नवीन ऑप्शन अवेलेबल करून दिला जातो. आणि ज्यांनी ॲग्रीच्या जागा नाहीत म्हणून फॉर्म भरले नाहीत त्यांच्यासाठी मात्र नव्याने हे फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू केली जाते. लक्षात ठेवा, आता ॲग्रीच्या जागा वाढल्या, लोकांनी नव्याने फॉर्म भरले तर नव्याने क्वेश्चन पेपर प्रिंट करावे लागतील, म्हणजे एक्स्ट्राचा क्वेश्चन पेपर प्रिंट करावे लागतील आणि त्याच्यासाठी वेळ लागू शकतो. मे बी आयोग जर का ऑलरेडी अगोदर क्वेश्चन पेपर प्रिंट झालेले असतील तर जुन्याच क्वेश्चन पेपरवरती एक्झाम होईल आणि जुनं मागच्या वर्षाचंच करंट अफेअर्स तुम्हाला वाचावं लागेल. आलं लक्षात, समजलं का? तर ही होती राज्यसेवा. लक्षात ठेवा, 1 डिसेंबर 2024ला राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार आहे.
हे आयोगाचं प्रसिद्धीपत्रक नुकतंच आयोगाच्या वेबसाईट्सवरती टेलिग्राम चॅनलवरती प्रसिद्ध झालेलं आहे. जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना सांगा डेट आलेली आहे. ओके, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. थँक्यू सो मच, धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच.